नमस्कार प्रेक्षक हो. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, आयुर्वेदामध्ये असं म्हटलं आहे की आपलं शरीर हे सप्तधातूंनी बनलेलं असतं. त्यात एक महत्त्वाचा धातू म्हणजे अस्थिधातू. अस्थिविषयी आयुर्वेदात असं म्हणतात की अस्थिनी देहधारणम, म्हणजेच आपल्या शरीराचं धारण करण्याचं, त्याला आधार देण्याचं कार्य हे अस्थी करतात. मंडळी, कर्करोग म्हटला की अनेकांच्या मनात भीती निर्माण होते. मग आपल्या शरीराला आधार देणाऱ्या अस्थींना म्हणजेच हाडांना कर्करोग झाला तर? याच आजाराविषयी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपण आपल्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तर आजच्या चर्चेचा विषय आहे हाडांचा कर्करोग जागरूकता महिना. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर भूषण हाडोळे सर. नमस्कार सर. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. सरांचा थोडक्यात परिचय द्यायचा झाला तर डॉक्टर भूषण हाडोळे सर हे मुंबईतील सुप्रसिद्ध अशा KEM रुग्णालयाच्या अस्थिरोग विभागात सहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी श्री वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यवतमाळ येथून MBBS केले असून सेठ GS मेडिकल कॉलेज आणि KEM हॉस्पिटल मुंबई येथून MS ऑर्थोपेडिक्स ही पदवी संपादन केली आहे. सध्या ते सेठ GS मेडिकल कॉलेज येथे डॉक्टर तुषार राठोड सर यांच्या मार्गदर्शनाखाली मणक्यांच्या शस्त्रक्रियेचे विशेष प्रशिक्षण घेत आहेत. तसेच ते बॉम्बे स्पाइन सोसायटी आणि असोसिएशन ऑफ स्पाइन सर्जन ऑफ इंडिया या प्रतिष्ठित संस्थांचे सदस्य देखील आहेत. नुकत्याच पार पडलेल्या बॉम्बे स्पाइन सोसायटीच्या वार्षिक परिषदेत त्यांच्या संशोधनाला फ्री पेपर कॅटेगरीमध्ये बेस्ट पेपर अवॉर्डने गौरवण्यात आले आहे. चला तर मग आपण विषयाकडे वळूया आणि संवाद साधूया डॉक्टर भूषण हाडोळे सर यांच्याशी. तर सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की हाडांचा कर्करोग म्हणजे नेमकं काय? तर अमृता, हाडांचा कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तर सगळ्यात पहिले तर कर्करोग जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या मनात सगळ्यांच्याच मनात एक भीती निर्माण होते. तर हाडांच्या कर्करोगाविषयाबद्दल बोललो तर जसं आपल्या शरीरामध्ये इतर अवयवांमध्ये कर्करोग होतो, तर कर्करोगामध्ये काय होतं की आपल्या हाडांमध्ये ज्या पेशी असतात, ज्याला ऑस्टिओब्लास्ट म्हणतात, ऑस्टिओक्लास्ट म्हणतात, यांची एक अनियंत्रित वाढ होते. ही अनियंत्रित वाढ झाली की हाडामध्ये एक गाठ तयार होते, त्याला आपण ट्यूमर मास असं म्हणतो. तर हे झालं एक शॉर्टमध्ये आपण जर बोललो तर हाडांच्या कर्करोगाबद्दल. तर समोर जर याला डिस्कस केलं तर त्याचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे प्रायमरी बोन ट्यूमर, त्याला आपण प्रथम बोन ट्यूमर म्हणतो, जो हाडांमध्ये तिथल्या तिथे म्हणजे हाडांच्या पेशींपासून तयार होतं, त्याला प्रायमरी बोन ट्यूमर होता. साधारणपणे हा जरा कमी आढळतो. पण दुसरा एक म्हणजे सेकंडरी म्हणतो, जेव्हा इतर अवयवांमध्ये जसं ब्रेस्ट, थायरॉइड, प्रोस्टेट, लंग्स या ठिकाणी प्रायमरीली कॅन्सर होतो किंवा कर्करोग होतो आणि रक्तवाहिन्यांच्या थ्रू हा हाडांमध्ये पसरतो, त्याला सेकंडरी और मेटास्टॅटिक बोन कॅन्सर म्हणतात. हा जरा जास्त आढळतो. तर या दोन प्रकारचे हे मेन कॅन्सर आहे, प्रायमरी आणि सेकंडरी, जे बोन किंवा हाडांमध्ये आढळतात. निश्चितच सर, हाडांचा कर्करोग म्हणजे काय हे आपण अतिशय सोप्या भाषेत आम्हाला समजावून सांगितलं. तर सर, या आजाराची सुरुवातीची लक्षणं नेमकी काय असतात? ओके सर, कुठल्याही आजाराचं लक्षण म्हटल्यानंतर जेव्हा आपल्या बॉडीमध्ये किंवा आपल्या शरीरामध्ये कुठलंही वेगळं हे होतं, जे नॅचरल नसतं, जे नैसर्गिक नसतं, तेव्हा वेदना सुरू होतात. तर तसंच हाडांच्या कर्करोगामध्ये ही वेदना हे सगळ्यात प्रथम येणारं लक्षण आपण म्हणू शकतो. पण ही वेदना जी हाडांच्या कर्करोगांमध्ये असते ही एकदम वेगळी असते, ही सतत वाढणारी असते. तिला जेव्हा आपण वेदनाशामक गोळ्या, जे पेनकिलर्स म्हणतो, पेनकिलर घेतल्यानंतर सुद्धा ह्या वेदना कमी नाही होत. ह्या वेदना दिवसेंदिवस वाढतात. त्या पेशंटच्या किंवा रुग्णांच्या सहनशक्ती पलीकडे असतात. मोस्ट ऑफ द पेशंट्स किंवा प्रामुख्याने ही जे दुखणं हे रात्रीच्या वेळेस जास्त होतं किंवा त्यांची झोप मोड होते असं मोस्ट पेशंट सांगतात.
आणि हे आहे याचं मुख्य लक्षण. दुसरं आपण गाठ बोललो किंवा हाड वाढतं जेव्हा त्याच्यामध्ये एक गाठ निर्माण होते, तर सर्वप्रथम पेशंट्सला एक छोटीशी गाठ त्यांच्या कुठल्या तरी हाडाच्या सरफेसवर किंवा पृष्ठभागावर आढळते आणि त्या गाठीला एक वाढ असते. त्या वाढीकडे पेशंटने लक्ष द्यायला हवं, रुग्णांनी लक्ष द्यावं की ही गाठ जी त्यांना दिसते आहे ही वाढते आहे का, ही तातडीने वाढते आहे का, त्याच्यावरील जी चामडं आहे त्यामध्ये काही बदल येत आहेत का. दुसरं, काही रुग्णांमध्ये वजनसुद्धा तातडीने कमी होतं. तर बऱ्याचशा कर्करोगांमध्ये असं लक्षात आलं आहे की जेव्हा कर्करोगाची वाढ होत राहते तेव्हा पेशंटचं वजन हे तातडीने कमी होत राहतं, त्यांना भूक कमी लागते आणि त्याच अनुषंगाने त्यांना थकवा येतो, त्यांना वीकनेस येतं, अशक्तपणा येतो. हे मुख्य लक्षणं हे आढळतात. पण आपण हे पण लक्षात ठेवलं पाहिजे की ही लक्षणं आले म्हणजे हेच कर्करोग नसेल, तर हा एक भाग आहे. या लक्षणांकडे आपण व्यवस्थित लक्ष दिलं पाहिजे आणि तज्ज्ञांचा सल्ला घेतला पाहिजे. समोर आपण याच्या चाचण्या केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला हे माहिती पाहिजे की आपलं दुखणं किंवा आपले असणारे लक्षणं हे कर्करोगाकडे जात आहेत का किंवा हे नॉर्मल दुखणं किंवा लक्षणं आहेत, हे आपण जाणून घेतलं पाहिजे. नक्कीच वेळीच ही लक्षणं ओळखणं फार महत्त्वाचं आहे. पण सर, हा हाडांचा कर्करोग नेमका का होतो, यामागे काही विशिष्ट कारणं असतात का? तर हा जो तुझा प्रश्न आहे की हाडांचा कर्करोग का होतो, हा बऱ्याच लोकांच्या मनात प्रश्न येतो की नेमका हा कर्करोग होतो कसा. तर संशोधन भरपूर सुरू आहे, पण अजूनही अद्यापही बहुतेक रुग्णांमध्ये हा नेमक्या कुठल्या एका विशिष्ट कारणाने होतो का असं अजून आढळून आलं नाही किंवा आपल्याला सापडलं नाही. पण बऱ्याच पेशंट्समध्ये जनुकीय बदल, ज्याला आपण म्युटेशन्स म्हणतो, जे DNA लेवलला चेंजेस असतात, हे जनुकीय बदल झाल्यामुळे त्यांचे जे पेशी आहेत त्या अनियंत्रितपणे वाढायला लागतात. ते एक मुख्य कारण आहे. काही पेशंट्समध्ये ते दुसऱ्या कारणांसाठी त्यांना रेडिएशन थेरपी किंवा किरण, ज्याला आपण रेडिओथेरपी लाईट म्हणतो, ती ट्रीटमेंट घ्यावी लागते. अशा पेशंट्समध्ये पण हाडांचा कर्करोग होण्याचे चान्स वाढतात. बऱ्याचदा अनुवंशिक पण असतं. इट्स लाईक हा प्रकार फार कमी असतो, पण अनुवंशिकतेने पण काही लोकांमध्ये जास्त ते वल्नरेबल असतात की त्यांच्यामध्ये हाडांचा कॅन्सर किंवा कर्करोग निर्माण होईल. त्याचप्रमाणे मद्यपान करणे किंवा धूम्रपान करणे हे आपले रिस्क फॅक्टर वाढवतात. तर आणि आपल्या पर्यावरणामधील जे घातक पदार्थ असतात त्याने पण आपलं जे शरीर आहे ते कर्करोगाकडे जास्त प्रवृत्त होतं. नक्कीच सर, आता तुम्ही म्हणालात की हाडांचा कर्करोग हा अनुवंशिक असतो. तर मग जर कोणाला कर्करोग झाला असेल तर त्यांच्या घरातल्या इतरांनी काही काळजी घेतली पाहिजे का, आणि पुढच्या पिढीला कर्करोग होऊ नये म्हणून आपल्याला काही उपाययोजना करता येतील का? तर बऱ्याचदा लोकांचे असे गैरसमज असतात की जर आपल्या घरात कोणाला एकाला कर्करोग झाला असेल तर आपण सगळे म्हणजे वल्नरेबल असतो की आपल्याला होईलच का. पण असं नाही. हाडांचा कर्करोग जो अनुवंशिक भाग हा एकदमच दुर्मिळ भाग आहे. आपण असंही म्हणू शकतो की बहुतांश लोकांमध्ये हा म्हणजे अनुवंशिक नसेल. मात्र जर एखाद्या कुटुंबामध्ये बऱ्याचशा लोकांना कमी वयामध्ये जर कर्करोग झाला असेल तर अशा कंडिशनमध्ये त्यांनी थोडे लक्ष द्यायला पाहिजे. त्यांच्यामध्ये जर काही लक्षणं दिसत असतील तर त्यांनी तातडीने चाचणी करायला पाहिजे. आजकाल जेनेटिक काउन्सिलिंग, जेनेटिक टेस्टिंग नावाचे खूप असं प्रगत आपल्याकडे ॲडव्हान्स टेक्निक्स आहे, ज्याने आपण हे सगळं लक्षात घेऊ शकतो आणि अर्ली डायग्नोसिस किंवा योग्य वेळेत निदान घेऊ शकतो किंवा रिस्क स्ट्रॅटिफिकेशन आपण त्याला म्हणतो, जेणेकरून आपल्याला समजतं की यांच्या परिवारामध्ये कर्करोगाचा किंवा कॅन्सरचा प्रभाव किती असू शकतो आणि त्याने आपण लवकरात लवकर निदानाकडे जाऊ शकतो. नक्कीच सर, फारच छान माहिती दिली तुम्ही. सर, तुम्ही मणक्यांच्या शस्त्रक्रिया या क्षेत्रामध्ये विशेष काम करत आहात, त्यामुळे मणक्यांच्या कर्करोगाविषयी तुमच्याकडून माहिती जाणून घ्यायला आम्हाला नक्कीच आवडेल. तर मणक्यांचा कर्करोग म्हणजे नेमका काय असतो आणि तो हाडांच्या कर्करोगांपेक्षा काही वेगळा असतो का? तर हा एकदम म्हणजे आपण आलो आहे आपल्या विषयाकडे. तर आपला पाठीचा आधार हा आपला मणका असतो आणि मणक्यामध्येच आपलं जे मस्तिष्क असतं, ब्रेनमधून येणारे सगळे जे सिग्नल्स असतात ते आपल्या मणक्याच्या थ्रू आपल्या हातांमध्ये पायांमध्ये जातात. त्याच्यामुळे आपला मणका हा आपला मेन आपण आधारस्तंभ म्हणू शकतो. आता या मणक्याला आपण 2 भागांमध्ये डिवाईड करतो. एक म्हणजे आपलं मणक्याचं हाड, ज्याला आपण आपल्या मेडिकल लँग्वेजमध्ये वर्टेब्रल कॉलम म्हणतो, आणि दुसरं त्याच्या आत असलेला स्पायनल कॉर्ड, ज्याला मराठीमध्ये मज्जारुजू असं म्हणतात. सो ट्युमर जो आहे आयदर हा हाडाचा होऊ शकतो, म्हणजे त्या आपल्या मणक्याचा होऊ शकतो, किंवा आत असलेल्या स्पायनल कॉर्डचा म्हणजे मज्जारुजूचा होऊ शकतो. तर हे 2 प्रकारचे म्हणजे अशा प्रकारे आपण मणक्याच्या कर्करोगाला ठेवू शकतो, क्लासिफाय करू शकतो. नक्कीच सर, अतिशय अभ्यासपूर्ण माहिती दिली सर तुम्ही. सर, मणक्यांचा कर्करोग हा नेमका कोणत्या भागात होतो?
ओके. सो मणक्यांचा कर्करोग आपण याला दोन प्रकारे डिवाइड करू शकतो किंवा वेगळं करू शकतो. पहिला म्हणजे हा नेमके कुठल्या मणक्याला होत आहे, तर हा मानेच्या मणक्याला होऊ शकतो ज्याला आपण सर्वायकल वर्टेब्रे म्हणतो, किंवा हा आपल्या पाठीच्या मणक्याला होऊ शकतो ज्याला आपण थोरॅसिक वर्टेब्रे म्हणतो, किंवा लंबार कमरेच्या मणक्याला होऊ शकतो. याच्याही पलीकडे जर आपल्याला जायचं असेल तर जेव्हा आपण मज्जारोजू म्हणजे स्पायनल कॉर्ड, जर हा कर्करोग स्पायनल कॉर्डला होत आहे तर स्पायनल कॉर्डचे भाग असतात. जसं स्पायनल कॉर्डला एक आवरण असतं त्याला मॅटर, ड्युरा मॅटर, अरेक्नॉइड मॅटर आणि पाया मॅटर हे स्पायनल कॉर्डच्या भोवती आवरण असतं. तर या आवरणाच्या बाहेर जर कर्करोग असेल तर त्याला एक्स्ट्रा ड्युरल असं म्हणतात. ड्युरा हा त्या आवरणाला मेडिकल टर्म आहे, तर त्याच्या पलीकडे असेल तर त्याला एक्स्ट्रा ड्युरल म्हणतात. जर हा त्या ड्युराच्या आत आहे पण मणक्याच्या बाहेर आहे तर त्याला आपण म्हणतो एक्स्ट्रा इंट्राड्युरल अँड एक्स्ट्रा मेड्युलरी. पण मात्र हा जर तिसऱ्या कॅटेगरीमध्ये आहे जेव्हा तो मज्जातंतूच्या आत जाऊन बसतो त्याला आपण म्हणतो इंट्राड्युरल इंट्रामेड्युलरी ट्यूमर. तर अशा प्रकारे आपण याला डिवाइड करू शकतो. हे ते प्रकार आहेत जिथे आपल्याला मज्जातंतू आणि मणक्यामध्ये कर्करोग आढळतो. नक्कीच सर. सर, आजकाल कंबरदुखी, पाठदुखी या समस्या खूप सामान्य झाल्या आहेत. तर कंबरदुखी आणि पाठदुखीमध्ये असणाऱ्या वेदना आणि कर्करोगात असणाऱ्या वेदना यात काही फरक असतो का, आणि तो आपण कसा ओळखावा? सर्वप्रथम सांगायचं झालं तर आजकाल कंबरदुखी हा प्रत्येकाचा एक दुखण्याचा भाग झाला आहे. पण नेमके आपलं दुखणं हे कर्करोगाचं दुखणं नाही हे कसं ओळखायचं, तर साधी पाठदुखी जी असेल म्हणजे आपल्या स्नायूंची पाठदुखी किंवा आपल्याला आपल्या मणक्याला झालेलं झीज याच्यामुळे होणारी पाठदुखी ही थोडी सूक्ष्म असेल. हे जे दुखणं आहे हे तुम्हाला काही कारणांनंतरच येईल. जसं तुम्ही खूप वेळ चालत असाल किंवा खूप वेळ बसले आहात किंवा तुम्ही वाकून एखादी वजनदार वस्तू उचलण्याचा प्रयत्न केला तर जे स्नायूंची पाठदुखी असेल किंवा जे आपल्या मणक्याची झीज झाल्यामुळे होणारी पाठदुखी असेल ही या कारणांमुळे वाढेल. आणि जसं आपण रोगशामक औषधी घेतली, पेनकिलर्स घेतला किंवा आराम केला, रेस्ट केला तर हे जे साधं पाठीचं दुखणं असतं हे कमी होतं, आपल्याला बरं वाटतं आणि हे राहणार, काही दिवस राहणार, मे बी एखादा आठवडा राहणार, पण नंतर हे हळूहळू विथ मेडिकेशन्स कमी होईल. त्याच्या अपोजिट कर्करोगाचे जे दुखणं असतं आपण जसं आधी बोललो की याची वेदना ही वेगळी असते. त्या वेदनेला वाढवणारे फॅक्टर्स किंवा कमी करणारे फॅक्टर्स असं काही नसतात. ती सतत एक दुखणं ते तुम्हाला राहणार आणि त्याची तीव्रता जी आहे ती सतत वाढत राहणार. ते असं कुठलं काम केल्याने ते वाढणार नाही किंवा आराम केल्याने किंवा रोगशामक औषधी घेतल्याने ते कमी होणार नाही. ते दुखणं तुम्हाला सतत राहणार, वाढत राहणार आणि जसं मी म्हणालो की रात्रीच्या वेळेस ते वाढू शकतं. याच्यासोबतच कर्करोगाचं दुखण्यासोबत दुसरे लक्षण आपल्याला दिसून येतील. जसे जर आपल्या मज्जारोजू म्हणजे स्पायनल कॉर्डवर जर हा आपला वाढणारा कर्करोग दबाव देत असेल तर त्याच्यामुळे आपल्या हातापायाला मुंग्या येऊ शकतात. हातापायात वीकनेस म्हणजे हाताची पायाची ताकद कमी होऊ शकते. पेशंटला चालताना तोल जाऊ शकतो. त्यांचं लघवीचं किंवा वॉशरूमचं पण आपलं सेन्सेशन्स कमी होऊ शकतात. याच्यासोबत जे आधी लक्षण आपण बघितले जसं वजन कमी होणे, भूक न लागणे, अशक्तपणाने, हे सगळे लक्षणं तुम्हाला कर्करोगाच्या दुखण्यासोबत दिसतील. तरीही तुमचं कुठलीच पाठदुखी हे कर्करोगाचीच आहे असं नसेल. त्याच्यामुळे योग्य निदान करून घेणे, तज्ज्ञांचा सल्ला घेणे हे मी अवश्य सांगेल की तुम्हाला दुखणं असेल तर त्याच्यासाठी जर ते दुखणं जात नसेल तर नक्कीच तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फारच छान माहिती दिली सर तुम्ही. कार्यक्रमाच्या या वळणावर एक प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत. अहिल्यानगरवरून नारायणजी आपल्याशी जोडले जात आहेत. नमस्कार नारायणजी, आपला प्रश्न विचारा. म्हणलं माझे गुडघ्यापासून आपला प्रश्न विचारा. गुडघ्यापासून खाली पाय दुखतात. सर, काय मार्गदर्शन कराल याविषयी? गुडघ्यापासून पाय दुखतात, ऍक्च्युली हा कर्करोगाशी संबंधित प्रश्न नाहीये, पण काय मार्गदर्शन कराल सर? तर गुडघ्यापासून जर तुमचे पाय दुखत असेल तर साधारणतः तुमचं वय काय आहे सर? कॉल डिस्कनेक्ट झालाय सर. तर मग तर यांच्या प्रश्नाला तरी मी उत्तर देऊ इच्छितो की गुडघ्यापासून खाली पाय दुखण्याचे दोन प्रकार असू शकतात. एक तर आपल्या गुडघ्यांना वयाप्रमाणे होणारी झीज, तर त्यामध्ये जेव्हा रुग्ण खाली बसण्याचा प्रयत्न करतो किंवा पायऱ्या चढण्या उतरण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्यांना गुडघ्यांना दुखापत होते. किंवा दुसरं म्हणजे जर आपल्या मणक्याची वयाप्रमाणे होणारी झीज होते, जे आपल्या मणक्यांच्या मध्ये गादी असते ती बारीक होते आणि आपल्या ज्या तिथनं नर्व्स असतात त्या जेव्हा बाहेर निघतात तेव्हा ज्यांचा दबाव पडतो त्या कंडिशनमध्ये त्यावर होणाऱ्या दबावामुळे पेशंटला कमरेपासून खाली पायापर्यंत कळ लागते. त्याला रेडिएशन आपण म्हणतो. जर आपण खूपच कॉमन टर्ममध्ये म्हटलं तर शायाटिका, जे सगळ्यांना परिचित आहे, आपण शायाटिकासारखे हे लक्षणं असतात. तर
गुडघ्याखाली होणारे दुखणं हे जसं मी सांगितलं 2 कारणांमुळे असू शकतं. आयदर ते गुडघ्यांच्या झीजमुळे असू शकतं किंवा दुसरं ते मणक्यामध्ये दबाव त्याच्यामुळे असू शकतं. नक्कीच. फारच छान मार्गदर्शन करत आहात सर तुम्ही. प्रेक्षक हो, आपण सरांकडून कर्करोगाविषयी अजून नवनवीन आणि महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार प्रेक्षक हो, विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर भूषण हाडोळे सर यांच्याशी हाडांचा कर्करोग या विषयावर. विश्रांतीनंतर एक प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या जात आहेत. शलाकाजी कल्याणहून आपल्याशी जोडल्या जात आहेत. नमस्कार शलाकाजी, आपला प्रश्न विचारा. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे की हाडांच्या कर्करोगाची लक्षणं काय आहेत आणि याच्यावरती केमोथेरपी वगैरे पण घ्यावी लागते का आणि तो बरा होऊ शकतो का नाही? धन्यवाद शलाकाजी. सर काय सांगाल याविषयी की हाडांच्या कर्करोगामध्ये नक्की आता कोणती चिकित्सा घेऊ शकतात, किमोथेरपी, रेडिओथेरपी वगैरे? ठीक. तर शलाकाजींचा प्रश्न जो आहे की हाडांच्या कर्करोगाची लक्षणे काय आहेत, तर आपण आधी आपल्या कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आपण म्हणजे काय त्याला एक डिस्क्राईब केलं आहे किंवा व्यवस्थितरित्या सांगितलं आहे की हाडाच्या कर्करोगाची लक्षणे काय असतात. तरी मी शलाकाजींसाठी एकदा परत सांगतो की कर्करोगाच्या लक्षणामध्ये सगळ्यात पहिलं लक्षण शलाकाजी ही वेदना असतं. तर येणारी वेदना जी तीव्रता असते, तिला खूप तीव्र अशी वेदना असते, ती कुठल्याही औषधांनी कमी होत नाही. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढत जाते आणि रात्रीच्या वेळेस ही तीव्रता जास्त पेशंटला जाणवते. सोबत कधी बऱ्याच पेशंटला गाठ ही अशी उद्भवते की त्यांना गाठ येते, लक्षात येते की त्यांच्या कुठल्या तरी हाडाच्या सरफेसवर पृष्ठभागावर एक गाठ त्यांना आढळते, जी गाठ तातडीने वाढत राहते. ती सातत्याने त्या गाठीमध्ये वाढ असते. तिथल्या चामड्यांवर बदल येतात, जसे चामड्यात तिथले केस जातात किंवा तिथे त्यांच्या ज्या धमन्या असतात, रक्तवाहिन्या असतात, त्या प्रॉमिनंट होतात. तिथे त्यांना गरम लागायला लागतो तो भाग. हे पहिले 2 मुख्य लक्षणं आहेत. त्याच्यापैकी तिसरं लक्षण असं की बऱ्याच पेशंट्सला जेव्हा अशी वाढ होत राहते तर त्यांचं वजन एक सातत्याने कमी होत राहतं, त्यांना भूक नाही लागत आणि कालांतराने त्यांचं अशक्तपणा त्यांना भरपूर निर्माण होतो, त्यांना सहज थकवा निर्माण होतं. तर हे मुख्य लक्षण झाले जे कर्करोगामध्ये आढळतात. आता तुमचा समोरचा प्रश्न जो आहे की याच्यामध्ये किमोथेरपी, रेडिओथेरपी काय घ्यायला पाहिजे, तर याचं उत्तर आपण नक्कीच डिस्कस करूया समोर. पण तरी मी तुम्हाला सांगू इच्छितो की किमोथेरपी घ्यायची की रेडिओथेरपी घ्यायची याच्यासाठी आपल्याला आधी निदान लागणं फार गरजेचं आहे की ज्या कर्करोगाशी आपण हे करतोय, ट्रीट करतोय, ज्या कर्करोगाला ट्रीट करताय तो नेमके कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे, त्याचं स्टेजिंग काय आहे, ग्रेडिंग काय आहे, त्याच्यामध्ये तो किती पसरला आहे आणि आपल्या पेशंटची कंडिशन कशी आहे. सो हे सगळं लक्षात घेता मग आपण हे सगळं लक्षात घेऊन त्याप्रमाणे पेशंटची ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी प्लॅन करतो. तर प्रत्येक पेशंटची ट्रीटमेंट स्ट्रॅटेजी ही वेगळी असते, जी त्याच्या जनरल कंडिशनवर, पेशंटच्या कॅन्सरच्या स्टेजवर म्हणजे कर्करोगाच्या स्टेजवर डिपेंड करतं. इम्युनोथेरपी आता आपल्या याच्यामध्ये खूप ॲडव्हान्समेंट झाल्या आहेत, त्याच्यामुळे रेडिओ, इम्युनो, किमो, टार्गेटेड थेरपी असे भरपूर सारे ऑप्शन्स आहेत, जे मी तुम्हाला याच्याबद्दल आणखी माहिती आपण देऊया जसं आपला कार्यक्रम समोर चालेल. नक्कीच सर. सर विश्रांतीपूर्वी तुम्ही एक मुद्दा सांगितला की मणक्यांच्या कर्करोगामध्ये एक गाठ तयार होते आणि ती मज्जातंतू म्हणजे स्पायनल कॉर्डला दाब देते. तर असा दाब आल्यामुळे काही गंभीर लक्षणं उद्भवू शकतात का आणि आपत्कालीन काही उपाययोजना कराव्या लागतात का? हो, तर नक्कीच हा एकदम महत्त्वाचा प्रश्न आहे. तर तुम्ही मला सुरुवातीला विचारलेलं की इतर हाडांच्या कर्करोगापेक्षा मणक्याचा कर्करोग किंवा मज्जातंतूचा कर्करोग हा वेगळा कसा असतो, तर याचं उत्तर यामध्येच आहे की जसं मी तुम्हाला सांगितलं, आपला ब्रेन किंवा मस्तिष्कामधून निघणारे सगळे सिग्नल्स हे आपल्या हातामध्ये, पायामध्ये, आपल्या मज्जारुजूमधून जातात. तर हे एक आपलं नेटवर्क सारखं आहे. जेव्हा आपल्या या नेटवर्कच्या अराउंड म्हणजे या मज्जातंतूच्या अराउंड, स्पायनल कॉर्डच्या अराउंड ट्यूमर ग्रो होतो किंवा कर्करोगाची गाठ मोठी होते, तर ते कालांतराने मज्जारुजूला कंप्रेस करतात, दबाव देतात आणि यांच्यामधला सिग्नल फ्लो ब्लॉक होतो. त्याच्यामुळे पेशंटला सुरुवातीला फक्त कमरेचं दुखणं होऊ शकतं, पण जसा जसा हा दबाव वाढेल तसं त्यांना हाताला मुंग्या येणे, पायाला मुंग्या येणे हे लक्षणं सुरू होतात. जर दबाव आणखी वाढला तर हे मुंग्यांपासून त्यांच्या हातापायाची ताकद कमी होणे इथपर्यंत हे लक्षणं जाऊ शकतात आणि याचं सिव्हिअर स्टेज किंवा याचं एंड स्टेज असं होऊ शकतं की जर पूर्णपणे यांची नस दबली तर त्यांना पक्षाघात म्हणजे पॅरालिसिस जे आपण म्हणतो
ते होऊ शकतो. आणि पॅरालिसिस झाल्यानंतर ही आता इमर्जन्सी कंडिशन होऊन जाते. जेव्हा पेशंटला होणाऱ्या कर्करोगाच्या दबावामुळे त्यांचा जर मज्जारुजू पूर्णपणे दबला असेल आणि त्यांना पॅरालिसिस झाला तर अशा कंडिशनमध्ये त्यांना इमर्जन्सी ऑपरेशन लागतं, ज्याच्यामध्ये आपल्याला तो दबाव काढावा लागतो. त्याला आपण इमर्जन्सी सर्जिकल डिकम्प्रेशन असं म्हणतो. तर हे आपल्याला करावं लागेल. दॅट इज इम्पॉर्टंट आपल्यासाठी. नक्कीच. फारच छान माहिती दिली सर तुम्ही. सर, पुण्याहून मंगल आपटेजी या प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या जात आहेत. नमस्कार मंगलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. मला असा प्रश्न विचारायचा आहे की हाडाचा कर्करोग आहे तर एखाद्या माणसाला झोपून तो सारखा झोपला तर मग त्याला जर तिची गाठ तयार झाली तर तो होऊ शकतो का, अशी गाठ दिसली तर? आणि दुसरी गोष्ट अशी आहे की हा कर्करोग होऊ नये किंवा हा अचानक उद्भवतो का, तर या बाबतीत आपण काय मार्गदर्शन करू शकाल? ओके, धन्यवाद मंगलजी. काय मार्गदर्शन कराल? सर, मंगलजींचे 2 प्रश्न आहेत. तर आपण मंगलजींचा पहिला प्रश्न घेऊया. त्या म्हणतात की एखादा व्यक्ती जर सातत्याने झोपून असेल, फक्त झोपून असेल तर त्याला गाठ निर्माण होते. त्यांना बेसिकली प्रेशर सोर म्हणायचं आहे. प्रेशर सोर किंवा प्रेशर अल्सर जे म्हणतो, जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या पायाची ताकद गेली असेल तेव्हा तो हलू नाही शकत किंवा पॅरालिसिस झाला असेल, अशा लोकांना एकाच ठिकाणी बसून त्यांना प्रेशर पॉईंट जे असतात, जे हाडाच्या खाली आपलं मांस दबतं, तिथे त्यांना अल्सर डेव्हलप होतो, ज्याला आपण बेडसोर म्हणतो. कॉमन लँग्वेजमध्ये बेडसोर म्हणतो. तर यांचा प्रश्न असा आहे की बेडसोरचं रूपांतर कॅन्सरमध्ये होऊ शकतो का, कर्करोगामध्ये होऊ शकतो का? तर खूप लांब वेळेपर्यंत, जसं लाईक वर्षानुवर्ष जर एखाद्या पेशंटला बेडसोर असेल तर नंतर त्याचं रूपांतर कर्करोगामध्ये होऊ शकतं, पण त्याचं प्रमाण एकदम कमी असतं. प्रत्येक बेडसोर हा कर्करोगामध्ये त्याचं रूपांतर नाही होणार, बट एक लॉंग स्टँडिंग किंवा दीर्घकाळ असलेला बेडसोर असेल तर त्याला काही चान्स असतो. एकदम असं नामांकित असं छोटासा त्याचा एक चान्स असतो की त्याचं कर्करोगामध्ये रूपांतर होईल, बट हाडाच्या कर्करोगामध्ये नाही होणार. त्याला सार्कोमा, सॉफ्ट टिश्यू सार्कोमाला स्क्वॅमस सेल कार्सिनोमा असं म्हणतं, जे चामड्याचा कॅन्सर होतो त्याच्यामध्ये रूपांतर होऊ शकतं. आणि मंगलजींचा दुसरा प्रश्न असा, सॉरी मंगलजी, तुम्ही तुमचा दुसरा प्रश्न परत रिपीट करू शकता का? त्यांचा कॉल डिस्कनेक्ट झालेला आहे. सर, आपण आपल्या पुढच्या प्रश्नाकडे वळूया की सर, मणक्यांचा कर्करोग हा फक्त मणक्यांमध्येच उत्पन्न होतो की इतर अवयवांमधला कर्करोगही मणक्यांमध्ये पसरू शकतो का? आणि असे कुठले कर्करोग आहेत जे मणक्यांमध्ये पसरण्याचे चान्सेस जास्त असतात? ओके, हा पण एक महत्त्वाचं आहे की याला आपण मणक्याला येणारे कर्करोग हे 2 प्रकारचे असतात. एक प्रायमरी म्हणतो त्याला आपण. प्रायमरी जो मणक्यामध्ये डेव्हलप होतो, जे मणक्यांच्या पेशा असतात तिथे डेव्हलप होतो, त्याला प्रायमरी बोन ट्युमर म्हणतो. हा किमान कमी आढळतो. आणि दुसरा जो आहे ज्याला सेकंडरी बोन ट्युमर म्हणतो. हा सेकंडरी बोन ट्युमर काय असतो की हा दुसऱ्या कुठल्या तरी अवयवाला डेव्हलप होतो. जसं सगळ्यात मुख्य जे ऑर्गन्स आहेत जिथनं मणक्याला मेटास्टॅसिस होऊ शकतो ते म्हणजे फुफ्फुस, आपले लंग्स, ब्रेस्ट, त्याच्यानंतर प्रोस्टेट, थायरॉइड, हे सगळे जे आहे इथे असणारा कर्करोग हा मणक्यांना पसरण्याची दाट शक्यता असते, कारण यांच्यामधला रक्तपुरवठा हा समान असतो. तर यांच्याकडे येणारी प्रत्येक रक्तवाहिनी मणक्याला जाते. त्याच्यामुळे इथनं या रक्तवाहिन्यांच्या थ्रू जे कर्करोगाचे पेशा असतात त्या मणक्यामध्ये जास्त जातात. आणि त्याच्यामुळे सेकंडरी जो दुसऱ्या अवयवांमध्ये झालेला कर्करोग असतो तो मणक्यांमध्ये पसरण्याची शक्यता खूप जास्त असते. असं बघितलं गेलं आहे की ऑलमोस्ट 40 ते 50% वर जे मणक्यांचे कर्करोग बघायला मिळतात ते मोस्टली सेकंडरी असतात. म्हणजे जो प्रायमरी आपण म्हणतो, जो मणक्यांमध्ये डेव्हलप झाला आहे, तो कर्करोग कमी आढळतो. मात्र दुसऱ्या अवयवांमध्ये झालेला कर्करोग पसरून मणक्याला होणे हा जरा जास्त आढळण्यात येतो आहे. नक्कीच, फारच छान माहिती दिली सर. सर, सिन्नरहून रुपेशजी हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. हा, माझा प्रश्न असा आहे मॅडम, रुपेश गुजराती बोलतो, नाशिक सिन्नर इथून. माझा प्रश्न असा आहे की विटामिन डी, त्याच्यानंतर कॅल्शियम आणि याच्यामुळे आजार होऊ शकतो का, म्हणजे पुढे जाऊन वृद्धत्वापर्यंत? आणि हा झाला त्याची टेस्ट कोणती करावी वृद्धत्वासाठी? आणि B12?
धन्यवाद रुपेशजी, फारच छान प्रश्न विचारला सर. तुम्ही काय मार्गदर्शन कराल सर? तर कॅल्शियम, विटॅमिन डी याच्याबद्दल रुपेशजींचा प्रश्न होता. तर कॅल्शियम जो आपण आता हाडांच्या कर्करोगाची चर्चा करतोय, तर आपल्या हाडाचे जे आपलं हाड ज्याच्यापासून बनलं आहे ते आहे कॅल्शियम, आणि या कॅल्शियमला रेग्युलेट करणारं, याला नियंत्रण ठेवणारं आहे विटॅमिन D3. त्याच्यामुळे हे दोन घटक जे आहे हे आपल्या हाडाच्या चांगल्या हेल्थसाठी, चांगल्या कंडिशनसाठी हे दोन घटक खूप गरजेचे आहे. त्याच्यामुळे बॉडीमध्ये कॅल्शियमची आणि विटॅमिन D3ची एक प्रॉपर लेवल असणे गरजेचं आहे. मात्र कॅल्शियम आणि विटॅमिन D3 कमी झाल्यामुळे हाडांचा कर्करोग होतो असं उद्भवून नाही आलाय. मात्र जर कॅल्शियम आणि विटॅमिन D3 हे जर हाडांमध्ये कमी झाले तर हाड ठिसूळ होतात, त्याला आपण ऑस्टिओपोरोसिस असं म्हणतो. तर ऑस्टिओपोरोसिस झालं तर हाड एकदम नाजूक होतात, ठिसूळ होतात आणि थोड्याशाही दुखापतीने ते तुटण्याचे किंवा फ्रॅक्चर होण्याची भीती असते. त्याच्यामुळे विटॅमिन D3, कॅल्शियम हे जे घटक महत्त्वाचे आहे आपल्या हाडांसाठी, त्याची लेवल आपण नियमित म्हणजे जे वयस्कर लोक असतात, जसं महिलांमध्ये मासिक पाळी बंद झाल्यानंतर कॅल्शियमची लेवल जी आहे ती तातडीने खाली यायला लागते. त्याच्यामुळे त्यांनी ही लेवल चेक करावी आणि कॅल्शियम सप्लिमेंट्स, विटॅमिन D3 सप्लिमेंट्स घ्यावे. सिमिलरली पुरुषांनी सुद्धा 60च्या वर गेल्यानंतर हे कॅल्शियम लेवल्स चेक करून घ्यावे, विटॅमिन D3 लेवल्स चेक करावे आणि त्यांनी एक ते सप्लिमेंटेशन वेळोवेळी घ्यायला पाहिजे. नक्कीच सर, आपल्याला बरेच फोन कॉल्स येत आहेत. वाशिमहून रुपेशजी हे प्रेक्षक आपल्याशी जोडले जात आहेत. नमस्कार रुपेशजी, आपला प्रश्न विचारा. सरांसोबत असा प्रश्न आहे की हाडांचा कॅन्सर एकदा झालेला आहे आणि बोन कॅन्सरचं जे आहे हाड रिप्लेस केलेलं आहे, भविष्यामध्ये पुन्हा तसंच होण्याचं काही चान्सेस असतात का? काय मार्गदर्शन कराल? सो रुपेशजीचा प्रश्न असा आहे की एकदा जर कॅन्सर झाला आणि परत होण्याचे चान्सेस असतात का? तर रुपेशजी नक्कीच त्याच्यासाठीच त्याला एक फॉलोअप आपण जो म्हणतो की पेशंटला वेळोवेळी आपल्याला तपासणीला आणावं लागतं. सो कुठलाही कॅन्सर जेव्हा आपण ट्रीट करतो तर कॅन्सरला ट्रीट करण्याचे किंवा कॅन्सरचा त्याला ट्रीटमेंटचे वेगळे भाग असतात. तर जेव्हा आपण ऑपरेशन करून शल्य करून हे ट्युमरचा भाग काढतो तर तिथे एक मार्जिन असते, त्याला आपण रिसेक्शन मार्जिन असं म्हणतो, सेफ मार्जिन असं म्हणतो. तर आपण जेव्हा कॅन्सरला ट्रीट करतो तेव्हा आपण प्रयत्न करतो की जितका कॅन्सरचा संपूर्ण भाग आहे तो काढून टाकायचा आणि त्याच्यापासून मागे काही राहिलं नाही पाहिजे. परंतु हे आपले पेशा एवढ्या सूक्ष्म असतात की प्रत्येक पेशी आपण तिथनं नाही काढू शकतात. तर कालांतराने काही पेशा मागे राहून जातात आणि त्यासाठी आपल्याला रेग्युलर फॉलोअप हा याच्यासाठी गरजेचा असतो की ह्या पेशानंतर परत वाढतायत का, हे कुठल्या तरी सूक्ष्म पेशा मागे राहिल्या आहेत त्या वाढतायत का ते आपल्याला जाणून घ्यायला पाहिजे. म्हणून फॉलोअप रेग्युलर असतो. यांचं एक आपण जर लिटरेचर बघितलं तर लिटरेचरमध्ये दिलं असतं की प्रत्येक कॅन्सरचा एक चान्स असतो की रिलॅप्स, त्याला आपण रिकरन्स म्हणतो, याचे चान्सेस असतात. काही कॅन्सर 10% ते 5 वर्षांमध्ये रिकर होण्याचा चान्स असतो. ते त्यांचं बेसिक नेचर असतं, ते प्रत्येक कॅन्सरचं वेगळं असतं. त्याच्यामुळे रेग्युलर फॉलोअप हा खूप गरजेचा आहे. आपले जे तज्ज्ञ असतात ज्यांच्याकडून आपण ट्रीटमेंट घेतो आहे त्यांच्याकडे रेग्युलर फॉलोअपला जाणे, रेग्युलर वेळेवर तपास करून घेणे हे आपल्या कॅन्सरच्या रिलॅप्सला किंवा रिकरन्सला, जसं तुम्ही प्रश्न विचारला, जाणून घ्यायला खूप गरजेचे आहे. ते आपण वेळोवेळी करायला पाहिजे. नक्कीच सर, या हाडांच्या किंवा मणक्यांच्या कर्करोगामध्ये त्याचं निदान करण्यासाठी नक्की कोणत्या कोणत्या तपासण्या कराव्या लागतात? तर कुठल्याही गोष्टीचं निदान करायच्या आधी आपण हे ऐकतो की पेशंटला काय त्रास आहे, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये हिस्ट्री टेकिंग म्हणतो. तर एक सविस्तर आपण पेशंटला त्याच्या लक्षणांबद्दल विचारायला पाहिजे. सगळ्यात आधी ती माहिती आपण जमा करायला पाहिजे. त्यानंतर जसं आपण हाडांकडे बघतोय तर सगळ्या हाडांचं जे बेसिक इन्व्हेस्टिगेशन असतं ते असतं एक्सरे. पण काय होतं की जेव्हा आपण एक्सरे घेतो सुरुवातीला, जर आपण खूप सुरुवातीला एखाद्या पेशंट कर्करोगाच्या रुग्णाकडे बघतो आहे तर सुरुवातीला जोपर्यंत 30 ते 40% हाड खराब होत नाही, एक्सरेवर काही येत नाही. त्याच्यामुळे अशा कंडिशनमध्ये मग आपल्याला पुढच्या मोठ्या इन्व्हेस्टिगेशनकडे जावं लागतं. सो अशा कंडिशनमध्ये MRI हा एक खूपच महत्त्वाचा आपल्या काय म्हणते त्याला आपलं योगदान मिळतं तर आपल्याला MRIने आपल्याला एक्सरेपेक्षा खूप आधी समजू शकतं की हाडामध्ये काही बदल होत आहेत का, नेमके झालेले बदल कुठपत पसरले आहे, फक्त हाडांपर्यंत सीमित आहेत की हाडांच्या पलीकडे जाऊन ते स्नायूंमध्ये पसरले आहेत, मांसपेशींमध्ये पसरले आहेत, कुठल्या रक्तवाहिनीवर दबाव देत आहेत का. तर हे आपल्याला MRIने समजतं. आजकाल आपलं तंत्रज्ञान इतकं मोठं झालं आहे की आपल्याकडे आणखी
आणखी बेटर इन्व्हेस्टिगेशन झाले आहेत, जसं CT स्कॅन. आता जेव्हा आपण हाडांशी डील करतो तर आपल्याला CT स्कॅन हा नेमके गरजेचा असतो, कारण की जेव्हा हाडांचा कर्करोग होतो तर हाडांच्या कर्करोगामध्ये जे आपलं हाड आहे ते खराब होतं. तर ह्या CT स्कॅनने आपल्याला एक्झॅक्टली कळू शकतं की नेमके माझं किती हाड खराब झालं आहे, कुठपत ह्या हाडाची कंडिशन खराब झाली आहे. त्याच्याही पलीकडे कधीतरी आपण बघतो की काही कर्करोग असे असतात जे शरीरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी पसरलेले असतात, त्याला मल्टिपल मेटास्टासिस म्हणतो आपण, तसं मल्टिपल मेटास्टासिस. अशा ठिकाणी निदान लावायला आपल्याकडे पेट स्कॅन और बोन स्कॅन असे इन्व्हेस्टिगेशन्स आहेत. तर पेट स्कॅन और बोन स्कॅनमध्ये आपल्याला संपूर्ण बॉडीचा एक फोटो भेटतो, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की कुठे कुठे आपल्याला बॉडीमध्ये कॅन्सर पसरण्याची शक्यता झाली आहे. त्याला हॉटस्पॉट्स असे म्हणतात, जे आपल्याला एक्झॅक्टली सांगतं की या ठिकाणी आपल्याला कॅन्सरची वाढ दिसून येत आहे. तर आपल्याकडे असलेला या सगळे जे ॲडव्हान्स्ड आर्मामेंटेरियम आहे याने आपण लवकरात लवकर निदान लावू शकतो. पण सगळ्यात इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला तुमच्या शरीरामधले जे बदल आहेत, जसं तुम्हाला समजा दुखणं आहे, वेदना आहे जी दीर्घकाळ आहे, हफ्त्यांपासून हे जात नाही आहे, किंवा तुम्हाला कुठे गाठ दिसते जी वाढते आहे, ज्याच्यामध्ये बदल येत आहे, तर यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. सगळ्यात आधी हे आपण शिकायला पाहिजे की शरीरामधले बदल दुर्लक्षित करायला नको, आपण त्यांच्याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. नक्कीच. कार्यक्रमात आपल्याला प्रेक्षकांचा फार उत्स्फूर्त असा प्रतिसाद लाभत आहे आणि ही चर्चा रंगात आली आहे आणि आपण ती पुढे नेणारच आहोत. परंतु कार्यक्रमात आता वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर. नमस्कार. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. विश्रांतीनंतर मुकुंदजी चंद्रपूरहून हे आपल्याशी जोडले जात आहेत. नमस्कार मुकुंदजी, आपला प्रश्न विचारा. मुकुंदजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे मॅडम की माझा प्रश्न असा आहे की माझी पाठ मधून मधून दुखते, म्हणजे मध्ये अशी गॅप असं नाही की रोज दुखते असं नाही, पण 8-10 दिवस 15 दिवसानंतर मला असं जाणवते की माझी पाठ दुखते आहे. बरं, अजून काही प्रश्न आहेत का सर? तर मला मुकुंदजी यांचा प्रश्न समजला आहे. त्यांना काय म्हणायचं आहे की जसं आपण वेदनेबद्दल बोलत होतो की पाठीला येणारं वेदना सतत, त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांचं दुखणं जात नाही आहे, पण ते राहत आहे आणि येत आहे, राहत आहे आणि येत आहे. तर जसं मी आधी म्हणालो मुकुंदजी की हे जे आपलं कर्करोगाचं दुखणं जे असेल ते सतत एकसारखं राहणार आहे, ते त्याची तीव्रता वाढणार आहे. आणि तुमचं दुखणं ज्याप्रमाणे तुम्ही सांगताय मला की ते कमी होत आहे, ते वाढत आहे, ते कमी होत आहे, तर हे जितकं मला समजतं आहे हे आपल्या मणक्याची झीज झाल्यामुळे जे दुखणं आहे त्या प्रकारचं दुखणं लक्षात येतं. तरी मी तुम्हाला सल्ला देऊ इच्छितो की तुम्ही तुमच्या जवळ असलेल्या तज्ज्ञांना एकदा दाखवा. हे दुखणं जरा याला इन्व्हेस्टिगेट करून घ्या. तुम्हाला CT स्कॅन, एक्सरे किंवा MRI जे काही तुमचे तज्ज्ञ सांगतील त्याप्रमाणे तुम्ही याला इन्व्हेस्टिगेट करून मग त्यांच्याप्रमाणे समोरची ट्रीटमेंट किंवा उपचार तुम्ही सुरू ठेवा. नक्कीच. सर, विश्रांतीपूर्वी आपण कर्करोगांमध्ये काय काय तपासण्या कराव्यात याविषयी चर्चा करत होतो. तर याच्यामध्ये बायोप्सी म्हणून एक तपासणी असते, याविषयी अनेकांच्या मनात भीती असते. तर ही बायोप्सी करणं खरंच आवश्यक असतं का आणि ती सुरक्षित असते का? ओके. तर जसं आपण आधी डिस्कस केलं आहे की आपल्याला कुठलाही कर्करोग, हाडांच्या कर्करोगाला आपण एक्सरे, MRI, CT स्कॅन, पेट CT या सगळ्यांनी इन्व्हेस्टिगेट करतो, पण या सगळ्यांच्याही पलीकडे सगळ्यात महत्त्वाचं ती बायोप्सी असते. आणि दुर्दैवाने आपल्या समाजात असा गैरसमज आहे की बायोप्सीने कर्करोग पसरतो. तर मला हा जो आपला गैरसमज आहे तो मी दूर करू इच्छितो की बायोप्सीने कर्करोग पसरत नाही. मात्र कुठल्याही कॅन्सरबद्दल, कुठल्याही कर्करोगाबद्दल जर आपल्याला एक्झॅक्ट माहिती पाहिजे असेल की तो कुठल्या प्रकारचा कर्करोग आहे, त्याला आपण कर्करोगाला स्टेजिंग आणि ग्रेडिंग असे 2 शब्द दिले आहेत, जे सूक्ष्म लेवलचे शब्द आहेत. पण हे स्टेजिंग आणि ग्रेडिंग आपल्या ट्रीटमेंटसाठी किंवा आपल्या उपचारासाठी आणि आपल्या परिणामासाठी, ज्याला आपण प्रोग्नोसिस म्हणतो, ह्या 2 गोष्टीसाठी हे बायोप्सी फार इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे जर आपण तज्ज्ञ डॉक्टरांकडून योग्यरित्या आणि वेळेच्या आत बायोप्सी केली आणि प्लान करून बायोप्सी केली तर ती सुरक्षित असते आणि ती गरजेची असते. मी तर असं म्हणेल की जर आपण बायोप्सी न करता
ट्रीटमेंट सुरू केली तर ते चुकीचं ठरू शकतं. कारण आपल्याला हे नाही माहीत की आत वाढणारा जो कर्करोगाचा गोळा आहे किंवा जी गाठ आहे ती नेमके कुठल्या प्रकारची आहे. त्याच्यामुळे बायोप्सी हे करणं अत्यंत गरजेचं आहे. आता नेमके ही बायोप्सी म्हणजे काय, तर आपण नेमके काय करतो की बायोप्सीमध्ये आपण जो कर्करोगाचे मांस आहे त्याच्यामधनं एक तुकडा काढतो आणि तो लॅबोरेटरीला पाठवतो. लॅबोरेटरीमध्ये जे पॅथॉलॉजिस्ट आहेत त्यांना आपण ऑन्कोपॅथॉलॉजिस्ट म्हणतो, ते त्याला मायक्रोस्कोप खाली बघतात, त्याच्यामधल्या पेशांना बघतात, त्यांच्यामधील झालेले बदल ते बघतात आणि त्याप्रमाणे ते आपल्याला स्टेजिंग आणि ग्रेडिंग हे 2 गोष्टी करून देतात. त्याच्यावरनं आपल्याला समजतं की आपला कॅन्सर कुठल्या प्रकारचा आहे आणि त्याप्रमाणे आपण आपली समोरची जी ट्रीटमेंट आहे, उपचार आहे, त्यावर आपण आपली ट्रीटमेंट बदलतो किंवा सुरू करतो. तर त्याच्यामुळे बायोप्सी खूप गरजेची आहे आणि बायोप्सी योग्यरित्या केली तर ती सुरक्षित आहे आणि ती करायलाच पाहिजे असं माझं मत आहे. नक्कीच. वेळेत आणि अचूक निदान झालं तर योग्य चिकित्सा करता येते. तर सर, याच विषयाला अनुसरून माझा पुढील प्रश्न असा आहे की मणक्यांच्या कर्करोगामध्ये नेमकी काय काय चिकित्सा केली जाते? तर आपण चिकित्सा तर आता आपण एवढं आधी बोललो आहे की चिकित्सा रेडिओलॉजिकल चिकित्सा आपण करतो, ज्याला एक्सरे, CT स्कॅन, MRI, PET-CT म्हणतो. त्याच्यासोबत बायोप्सी ही पण एक चिकित्सा आहे जी खूप महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री नावाची एक चिकित्सा असते, ज्यामध्ये हा कर्करोग नेमके किमोथेरपीला रिस्पॉन्ड करेल का, रेडिओथेरपीला रिस्पॉन्ड करेल का, टार्गेटेड थेरपीला रिस्पॉन्ड करेल का, हे आपल्याला समजतं. म्हणजे नेमके त्याचं सेन्सिटिव्हिटी कशी आहे, त्या कर्करोगाची सेन्सिटिव्हिटी कशी आहे ते आपल्याला समजतं. त्याप्रमाणे मग आपण समोर त्याला रेडिओथेरपी द्यायची का, किमोथेरपी द्यायची का, की दोन्ही द्यायचं आहे, की याला फक्त ऑपरेशनच लागेल असं डिसाईड करू शकतो. आणि प्रत्येक कर्करोग हा वेगळा असतो, प्रत्येक पेशंटला लागणारी ट्रीटमेंट ही वेगळी असते. त्याच्यामुळे आपण जेव्हा या पेशंटला बायोप्सी करतो, जेव्हा इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री त्याचा स्टडी करतो, त्याप्रमाणे आपल्याला समजतं की याला आलेला कर्करोग, याला झालेली गाठ ही कशा प्रकारची आहे आणि त्याला समोर आपण कसे उपचार करायला पाहिजे. नक्कीच सर. सर, आधुनिक शस्त्रक्रियांमध्ये नॅव्हिगेशन स्पाईन सर्जरी यासारख्या तंत्रज्ञानाचा कितपत फायदा होतो? सर, नॅव्हिगेशन जर मी तुम्हाला एकदम सोप्या शब्दात सांगू इच्छितो तर नॅव्हिगेशन म्हणजे आपलं गुगल मॅप्स किंवा GPS. जसं तुम्ही गुगल मॅप्स लावून तुम्हाला पाहिजे त्या ठिकाणी जाऊ शकता, तुम्हाला पाहिजे तिथले इन्फॉर्मेशन घेऊ शकता. तसंच जे शल्यचिकित्सक असतात, जे सर्जन्स असतात, नॅव्हिगेशन त्यांच्यासाठी GPSचं काम करतं. आता जेव्हा आपण मज्जातंतू किंवा स्पायनल कॉर्डच्या आजूबाजूला वाढणाऱ्या कर्करोगाची गोष्ट करतो, तर हे एक नाजूक स्ट्रक्चर असतं स्पायनल कॉर्ड. त्याच्यावर जेव्हा दबाव येतो तर हा कर्करोगाचा गोळा किंवा मांस काढताना आपल्याला चान्स असतो की आपण जे निरोगी मज्जातंतू आहे त्यांना पण इजा पोचू शकतो. तर जेव्हा आपण नॅव्हिगेशन सारखी ॲडव्हान्स टेक्निक वापरतो तेव्हा आपल्याला नेमके कर्करोग किती वाढला आहे, तो कितपट पसरला आहे, तो आजूबाजूच्या स्ट्रक्चरला, आजूबाजूच्या निरोगी अवयवांच्या किती जवळ आहे, त्यांना तो पुश करतो आहे का, त्यांच्यावर प्रेशर देतो आहे का, हे आपल्याला समजतं. आणि नॅव्हिगेशनच्या मदतीने आपण एक्झॅक्टली जो भाग आपल्याला काढायचा आहे, कर्करोगाचा गोळा काढायचा आहे, तो काढू शकतो. ॲट द सेम टाईम आपण निरोगी आपले जे अवयव आहेत, निरोगी मज्जातंतू आहेत, त्यांना कमीत कमी इजा पोहोचवतो. याने काय होतं की याने आपल्या सर्जरीचा टाईम कमी होतो, आपल्या जो सर्जरीचं प्रिसिजन, जे परफेक्शन आपण म्हणू शकतो, ते वाढतं. आणि फायनली पेशंटचा आउटकम, जेव्हा पेशंट सर्जरीतून बाहेर येतो त्यांचं आउटकम बेटर असतं. आणि जेव्हा ऑपरेशन नंतर पेशंटला आपण पुनर्वसनाकडे, रिहॅबिलिटेशन ज्याला म्हणतो आपण, रिहॅबकडे जेव्हा पाठवतं, हे सगळं त्याचा जो फायदा खूप जास्त होतो पोस्ट ऑपरेटिव्ह केसमध्ये. तर त्याच्यामुळे नॅव्हिगेशन हे आज आपल्याला एक ते ब्रह्मास्त्र सारखं आपण वापरू शकतो. हे आपल्याला एक मोठं वरदानच झालं आहे असं म्हणू शकतो. नॅव्हिगेशन सर्जरी ह्या किचकट प्रोसिजर्समध्ये आपल्याला एकदम वरदान असं काम करू शकतं. नक्कीच. सर, डोंबिवलीहून छायाजी या प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या जात आहेत. नमस्कार छायाजी, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा होता भूषण सरांना मॅडम, की आपण नॉर्मल एक्सरे जेव्हा काढतो तेव्हा हाडांचा कॅन्सर होण्याची भीती असते का? कारण बरेच वेळा काय होतं की आपण एक्सरे काढतो तेव्हा मनामध्ये भीती असते, कॅन्सर होईल किंवा काही दुसरं काहीतरी रोग येईल, अशा प्रकारे काही भीती असते का? ते मला एक प्रश्न विचारायचा होता. बरोबर, धन्यवाद छायाजी, आपला प्रश्न आम्हाला समजलाय. छायाजींचा प्रश्न एकदमच व्हॅलिड आहे की मी कुठलाही पेशंट रुग्ण जेव्हा एक्सरेला जातो तेव्हा एका एक्सरेने त्याला कर्करोगाची शक्यता वाढते का?
तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किरण हे कर्करोगाचं एक कारण असू शकतं. मात्र एका एक्सरेमध्ये जेवढं एक्सपोजर आपल्याला किरणाचं भेटतं ते एकदम कमी असतं. तर एका एक्सरेने किरण जे बॉडीला असं कर्करोगच होईल असं नाही होत. मात्र जर रिपीटेड एक्सरेज होत असेल किंवा रिपीटेड मोठे इन्व्हेस्टिगेशन जसं सिटी स्कॅन वगैरे होत असेल तर ती रिस्क वाढू शकते. मात्र एका सिंगल एक्सरेने ती रिस्क नाही वाढत. नक्कीच. सर, मगाशी शस्त्रक्रियेचं माहिती सांगत असताना तुम्ही रिहॅबिलिटेशन म्हणजे पुनर्वसनाचा उल्लेख केलात. तर या रिहॅबिलिटेशनमध्ये फिजिओथेरपीचा काय रोल असतो आणि ती कितपत महत्त्वाची असते? तर जेव्हा आपण एखाद्या रुग्णाला उपचार देत असतो तेव्हा एकटा मीच सगळं करेल असं नाही होत. तर रुग्णाला उपचार देत असताना इट्स अ टीम एफर्ट. सो या टीम एफर्ट्समध्ये जितकं सर्जन इम्पॉर्टंट आहे तेवढाच सिंहाचा वाटा फिजिओथेरपिस्टचा असतो. कारण की जेव्हा आपण एखाद्या पेशंटला कर्करोगासाठी आपण त्यांच्यावर ऑपरेशन करतो तेव्हा त्यांच्या बॉडीतला एक मोठा घटक आपण काढतो. त्याच्यामध्ये रक्तस्त्राव भरपूर होतं. आपल्याला बऱ्याचदा त्यांचे काही निरोगी मांसपेशा स्नायू पण काढावे लागतात. तर अशाच्यामध्ये पेशंटला ऑपरेशनच्या नंतर फार अशक्तपणा आलेला असतो. त्यांच्या मसल्स एकदम वीक झालेले असतात. तर अशा याच्यामध्ये जे आपले फिजिओथेरपिस्ट असतात ते त्यांचा एक सिंहाचा वाटा असतो पेशंटला पुनर्वसनाकडे न्यायचा, परत त्याचं जे नॉर्मल लाईफस्टाईल आहे त्यांना उभं करण्याचा, त्यांचं मनोबल वाढवण्याचा आणि ते एकदम परफेक्टली करतात. आणि त्यांचा एक मी हे म्हणू शकतो की त्यांचा सिंहाचा वाटा आहे पेशंटला परत नॉर्मल टू रुटीन नेण्यासाठी. नक्कीच. सर, उपचारानंतर रुग्णाने स्वतःची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. तर त्यानंतर आहार विहारासंबंधी किंवा जीवनशैली संबंधी काय काय पाळलं पाहिजे, म्हणजे काय पाळणं महत्त्वाचं असतं? ओके. तर जेव्हा आपण पेशंटला उपचार करत असतो, कर्करोगाच्या पेशंटमध्ये उपचार करतो तेव्हा होलिस्टिक अप्रोच असं आपण म्हणू शकतो. होलिस्टिक अप्रोच म्हणजे एका दृष्टिकोनातून न बघता त्याला संपूर्ण दृष्टिकोनातून आपल्याला बघावं लागतं. तर फॉलोअप, एकदा जेव्हा पेशंटला कर्करोगाची ट्रीटमेंट सुरू होते तर रेग्युलर फॉलोअप इम्पॉर्टंट असतात. त्यानंतर रेग्युलर एक्सरसाइजेस इम्पॉर्टंट असतात. स्वतःला मोशनमध्ये ठेवणे इम्पॉर्टंट असतं. एक चांगला बॅलन्स्ड डाएट जे म्हणतो आपण, एक चांगला आहार महत्त्वाचा असतो. ज्या गोष्टीने कर्करोगाची शक्यता वाढते जसं धूम्रपान करणे, मद्यपान करणे, हे सगळं त्यांनी टाळायला पाहिजे. आणि एक सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे एक पॉझिटिव्ह अप्रोच, एक सकारात्मकता त्यांनी ठेवली पाहिजे. ती सगळ्यात महत्त्वाचं आहे की आपण त्यांच्याकडे. तर त्याच्यामुळे ह्या प्रकारे पेशंटने ऑपरेशननंतर स्वतःला बघायला पाहिजे. हे सगळं त्याने होलिस्टिकली त्या गोष्टीला बघायला पाहिजे. नक्कीच. सर, अनेकांच्या मनात असा प्रश्न असतो की कर्करोग हा पूर्णपणे बरा होऊ शकतो का? आणि त्याचसोबत जोडून जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? ओके. सगळे मी हेच सांगेल की जसं आपण आधी डिस्कस केलं, प्रत्येक कर्करोगाचा एक प्रकार असतो, स्टेज असतो, ग्रेड असतो. त्याप्रमाणे त्याची ट्रीटमेंट डेव्हलप होते. प्रत्येकच कर्करोग पूर्णपणे आपण बरा करू शकतो असं नाही. पण मात्र जर वेळेत निदान लागलं आणि त्यांना योग्य ती ट्रीटमेंट भेटली तर बरेचसे कर्करोग पूर्णपणे बरे होऊ शकतात आणि पेशंट आपल्या आधीच्या जीवनाकडे वापस जाऊ शकतो. आणि सोबतच आता कार्यक्रमाच्या सांगतेला मी एवढंच पेशंटला सांगू, आपल्या सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की पहिला संदेश हा की जर कर्करोग म्हणजे शेवट नाही, तर जर कोणाला कर्करोग हा डायग्नोज झाला असेल तर त्यांनी हिम्मत नाही सोडायला पाहिजे. वेळेत निदान करणे, व्यवस्थित उपचार घेणे आणि फॉलोअप ठेवणे, याने आपण आपले आधीची लाईफ नॉर्मल करू शकतो. व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी किंवा अफवांवर बिलकुल विश्वास नाही ठेवायला पाहिजे. तुम्हाला शंका असेल तर तुमच्या जवळपासच्या तज्ज्ञांना भेटायला पाहिजे, तज्ज्ञांकडून सल्ला घ्यायला पाहिजे आणि त्याप्रमाणे समोरची ट्रीटमेंट करायला पाहिजे. मनात भीती बाळगू नका. तुम्ही स्वतः जागरूक व्हा आणि तुमच्या आजूबाजूच्यांना पण जागरूक करा आणि तसंच आपण कर्करोगाला मात देऊ शकू. नक्कीच. फारच महत्त्वाचा संदेश दिला सर तुम्ही. प्रेक्षक हो, सरांनी आपल्याला हा क्लिष्ट विषय अगदी सोपा करून समजावून सांगितला. त्यामुळे कर्करोगाविषयीची भीती तुमच्या मनातली नक्कीच कमी झाली असेल. सर, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला अत्यंत मोलाचं असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद सर. तर प्रेक्षक हो, आता वेळ आलेली आहे आपली रजा घेण्याची. पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन विषयासह आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद.